मी बनवते आहे मोदकाची, अशा प्रकारे मी त्याला आकार देते आहे. तेल पाण्याचा हात वापरूनच तुम्ही हे करायचं, नाही तर हाताला तो जो जी पारी आहे, जे पीठ आहे, उकड आहे, ती हाताला चिटकते. अशा प्रकारे मी इथे सुंदर जसा जमेल तशा प्रकारे चांगला आकार देऊन घेतलेला आहे. आणि इथे जे सारण आपण मागच्या व्हिडिओत बनवलं होतं ते मी भरून अशा प्रकारे इथे मोदक एक एक करून तयार करून घेते. जेवढे मोदक बनतील तेवढे आज मी ॲक्च्युली घरच्याच गणपतीला दाखवणार आहे. आणि आमच्या शेजारी जे काही पंजाबी लोकं आहेत, ज्या दीदी आहेत आमच्या काम करणाऱ्या, त्या नेपाळी आहेत. सो त्यांना मोदक म्हणजे काय माहिती पण नाही आहे. सो त्यांना मी आज इथे मोदक देण्याचा विचार केलेला आहे. सो इथे तुम्ही बघू शकता उकड इतकी छान निघाली आहे, त्यामुळे आकार छान येतो आणि मोदक अजिबात फाटत नाही आहे. सारण तेवढंच भरायचं आहे. जास्त सारण भरलं तर मग मोदक फुटतो जेव्हा आपण त्याला वाफायला ठेवतो तेव्हा. अशा प्रकारे सगळे करून मी पटापट मोदक बनवून घेतलेले आहेत. थोडीशी उकड जर तुम्हाला वाळल्यासारखी वाटली, सुकल्यासारखी वाटली, तर तुम्ही थोडंसं